तर मित्रांनो, आज अखेर टीम इंडियाचे कॅप्टन रोहित शर्मासोबत झालेल्या निवड समितीच्या बैठकीनंतरून बीसीसीआयने जूनमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा ही केलेली. तर मग अशात यात कोणाकोणाला संधी मिळालेली आणि कोणते खेळाडू बाहेर झालेत तर याबद्दल सविस्तर माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा. तर खरं तर बीसीसीआयने 1 जूनपासून सुरू होणाऱ्या ICC T20 वर्ल्ड कप 2024साठी आपल्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केलेली आणि त्याचसोबत 4 राखीव खेळाडूंची निवडसुद्धा केली. तर यात पाहिलं तर मग रोहित शर्मा कॅप्टन्सी पदाची धुरा सांभाळताना दिसणारे आणि तसेच हार्दिक पांड्या वाईस कॅप्टन म्हणून धुरा सांभाळेल. तर यात रोहित शर्मा पुन्हा एकदा T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व हे करणारे. त्याचबरोबर विराट कोहलीला सुद्धा या संघात स्थान मिळालेले. तर दुसरीकडे ऋषभ पंतचे टीम इंडियात पुनरागमन हे आता झालेले. खरं तर डिसेंबर 2022मध्ये त्याने टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. त्याचबरोबर आता संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे हे खेळाडूसुद्धा प्रथमच ICCच्या स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळेच एकूण या खेळाडूंना आता संधी दिली गेलेली. मात्र या व्यतिरिक्त नुकतेच टीम इंडियाचा भाग असलेले 3 मोठे चेहरे भारतीय संघातून वगळण्यात आलेले आहेत. त्यामध्ये KL राहुल याशिवाय रिंकू सिंग आणि शुभमन गिल यांचा समावेश आहे. मात्र बीसीसीआयने रिंकू सिंग आणि शुभमन यांचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश केलेला आहे. तर यात विशेष म्हणजे IPL मधील कामगिरीच्या जोरावर रिंकूपेक्षा शिवम दुबेला प्राधान्य देण्यात आलेले आहे. तर यात हार्दिकची निवड झाल्यास शिवम रिंकूंपैकी एकाला संधी मिळेल अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. तर त्याचवेळी यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल या दोघांपैकी एकाला संधी दिली जाणार होती. ज्यामध्ये पाहिलं तर निवडकर्त्यांनी आता शुभमन गिलपेक्षा यशस्वी जयस्वालला प्राधान्य दिलेलं पाहायला मिळते. तसेच एकदिवसीय विश्वचषक 2023मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारे श्रेयस अय्यर, ईशान किशन आणि KL राहुल या खेळाडूंना T20 वर्ल्ड कप संघासाठी आता वगळण्यात आलेले. तर IPL 2024मध्ये ईशान किशन आणि श्रेयस अय्यर आपल्या कामगिरीने प्रभावित करू शकलेले नाहीत. तर याशिवाय या दोन्ही खेळाडूंना बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून सुद्धा बाहेर ठेवण्यात आलेले. त्यामुळेच हे खेळाडू आपल्याला T20 वर्ल्ड कप संघाचा भाग होताना दिसणार नाहीत. त्यामुळे मग एकूण T20 वर्ल्ड कप 2024साठी आपल्या भारतीय संघाचं स्क्वॉड पाहिलं तर यात रोहित शर्मा कॅप्टन असेल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत विकेटकीपर म्हणून, संजू सॅमसन विकेटकीपर बॅट्समन, हार्दिक पांड्या उपकॅप्टन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, हर्षदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज. आणि याशिवाय राखीव खेळाडूंमध्ये शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान या खेळाडूंचा समावेश केलेला आहे. त्यामुळे एकूण हे 15 खेळाडू आपल्याला T20 वर्ल्ड कप संघाचा भाग होताना पाहायला मिळणार आहेत. फायनल स्क्वॉड बीसीसीआयकडून जारी करण्यात आले. त्यामुळेच तुम्हाला काय वाटते, यामध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळायला हवी होती ते कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, याशिवाय सध्या पाहिलं तर IPL मधील 5 कॅप्टन आहेत जे T20 वर्ल्ड कपमधून बाहेर होणार आहेत. याबद्दल संपूर्ण माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा.